सहकार म्हणजे महाराष्ट्राचा कणा असून सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करण्याचं खूप मोठं काम सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्रात घडलं आणि महाराष्ट्र राज्याने संपूर्ण देशाला सहकाराचा एक आदर्श दिलेला आहे। म्हणून स्वर्गीय वैकुंठभाई मेहता यांना आपण सहकाराचे जनक मानतो। त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या विचारधारातून राजकीय व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था आणि सामाजिक व्यवस्था या सर्वांनी एकत्र येऊन जे एक मोठी चळवळ राज्यावर निर्माण केली, त्या सहकार चळवळीतूनच आज महाराष्ट्र गावापासून मुंबईपर्यंत अतिशय भक्कमपणे आर्थिकदृष्ट्या उभा राहिलेला आहे। म्हणून या दिंड्या जे असतात ती एक प्रेरणा असते, कारण महात्मा गांधींनी पहिली दिंडी स्वातंत्र्य आंदोलनासाठी दांडी यात्रेच्या रूपाने करून संपूर्ण भारतात जनजागृती केली। तशी सहकाराची जनजागृती याच दिंडीच्या माध्यमातून राज्यामध्ये होईल आणि त्याची नवी प्रेरणा पुन्हा एकदा देशाला मिळेल अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहे। शासनाचा सहकार विभाग, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन, मल्टीस्टेट राष्ट्रीय फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही सहकार दिंडी नागपूर या ठिकाणी निघून आज अहिल्यानगर या ठिकाणी आलेली आहे। या सहकार दिंडीचा जो उद्देश आहे की महाराष्ट्रात ही पतसंस्था चळवळ फार चांगल्या प्रकारे रुजलेली आहे आणि ही चळवळ एक सशक्त चळवळ आहे। चांगल्या पद्धतीनं या चळवळीचं काम चालू आहे आणि समाजामध्ये ह्या पतसंस्था चळवळीबद्दल जागृती व्हावी। पतसंस्था चळवळीबद्दल जो जनतेचा विश्वास आहे तो विश्वास अजून वृद्धिंगत व्हावा या दृष्टिकोनातून ही सहकार दिंडी संपूर्ण महाराष्ट्रात जाऊन आज अहिल्यानगरमध्ये आलेली आहे। अहिल्यानगरमध्ये माननीय आपले पद्मश्री पोपटरावजी पवार यांच्या हस्ते आपण या दिंडीचं स्वागत केलेलं आहे। शहराच्या विविध भागात ही दिंडी जाऊन आपलं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये या दिंडीचा समारोप होणार आहे। या दिंडीच्या माध्यमातून मोठ्या संख्येनं 9 फेब्रुवारी रोजी जी सहकार परिषद, आंतरराष्ट्रीय सहकार परिषद आयोजित केलेली आहे, ह्या परिषदेला या देशाचे सहकार मंत्री माननीय अमितजी शहा, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री, सहकार खात्याचे सचिव, सहकार आयुक्त आणि सर्व सहकार महाराष्ट्रातले सहकार क्षेत्रातले सर्व अधिकारी, जिल्हा उपनिबंधक हे सगळे या ठिकाणी सहभागी झालेले होणार आहेत। या परिषदेच्या माध्यमातून या पतसंस्था चळवळीला एक चांगल्या प्रकारची शासनाची बळकटी मिळावी म्हणून या 9 फेब्रुवारी रोजी या परिषदेच्या माध्यमातून आपले बरेच विषय पतसंस्था चळवळीतले आहेत ते त्या ठिकाणी अडचणी मांडण्यात येऊन त्या सोडवल्या जाणार आहे। आणि म्हणून ही संपूर्ण आंतरराष्ट्रीय वर्षानिमित्तानं ही आंतरराष्ट्रीय लोक या ठिकाणी बोलून परदेशामध्ये जवळपास 28 देशामध्ये या पतसंस्था चळवळ आहे आणि या पतसंस्था परदेशामध्ये कशा पद्धतीने चालतात त्याचं पण आपल्याला संपूर्ण माहिती 9 फेब्रुवारी शिर्डीच्या या आंतरराष्ट्रीय अधिवेशनामध्ये होणार आहे। तेव्हा मी या नगर जिल्ह्यातील सर्व पतसंस्था चालकांना विनंती करतो की आपण ह्या 9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत मोठ्या संख्येने उपस्थित राहावं।